कारण लाडक्या बहिणींना सरकारकडून हे गिफ्ट मिळालेलं आहे। लाभार्थ्यांच्या खात्यात 2 महिन्यांची रक्कम जमा झालेली आहे। लाडक्या बहिणींसाठी आता एक आनंदाची बातमी आहे। एप्रिल महिन्याचा हप्ता यायला सुरुवात झालेली आहे। राज्यातील 2,26,00,000 लाडक्या बहिणींचा आज 4 मे मंगळवार 100% गोड सुद्धा होतच आहे। कारण पात्र बहिणींच्या खात्यामध्ये मार्च महिन्याचा 21 हप्ता 1500 रुपये आणि एप्रिल महिन्याचा 22 हप्ता 1500 रुपये तर या दोन्ही हप्त्यांचे एकत्रितपणे 3000 रुपये जमवण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। खऱ्या अर्थाने राज्यातील 2 कोटींपेक्षा अधिक लाडक्या बहिणींचे मार्च आणि एप्रिल या 2 महिन्यांचे 2 हप्त्यांचे भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। यापुढे तुम्हाला बँकेच्या मेसेजची वाट पाहायची गरज सुद्धा भासणार नाही। बघा लाडक्या बहिणींना तुमच्या खात्यामध्ये जानेवारी महिन्याचा हप्ता फेब्रुवारी महिन्याचा हप्ता जमा झालेला होता। आता तुम्हाला मार्च आणि एप्रिल या 2 महिन्यांचे 2 हप्त्यांचे भरपूर दिवसांची प्रतीक्षा लागलेली होते। तर ते 2 हप्त्यांचे 2 महिन्यांची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। कारण आज आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि लाडकी बहीण योजनेचा हप्ता सोडणारे आदिती तटकरे मॅडम तर या तिघांच्या माध्यमातून डीबीटीचं बटन दाबण्यात आलेलं आहे आणि बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा करायला सुरुवात सुद्धा झालेली आहे। खऱ्या अर्थाने 2 कोटींपेक्षा अधिक लाडक्या बहिणींची मार्च आणि एप्रिल या 2 महिन्यांचे 2 हप्त्यांची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। तर बघा लाडक्या बहिणींना आज 4 मे आजचा वार सोमवार आहे। तर आज 4 मे सोमवार रोजी ज्या 16 जिल्ह्यांमध्ये 2 महिन्यांचे 3000 रुपये आणि 3 गॅचे 2500 रुपये जमा केले जात आहेत। तर ते 16 जिल्हे कोणकोणते आहेत ते आपण सविस्तर पद्धतीने पाहून घेऊयात। जर तुमचा जिल्हा या 16 जिल्ह्यांच्या यादीमध्ये असेल तर तुम्हाला खऱ्या अर्थाने दिलासा मिळत आहे आणि तुमचे भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। यापुढे तुम्हाला बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज सुद्धा भासणार नाही। बघा लाडक्या बहिणींना आज पैसे येतील, उद्या पैसे येतील, परवा दिवशी पैसे येतील, या तारखेला पैसे येतील, या तारखेपर्यंत पैसे जमवतील, अशा प्रकारच्या भरपूर बातम्या फिरत होत्या। परंतु अशा सर्व बातम्यांना आता ब्रेक लागत आहे। कारण महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून डीबीटीचं बटन दाबून तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा करायला सुरुवात सुद्धा करण्यात आलेली आहे। खऱ्या अर्थाने 2 कोटींपेक्षा अधिक लाडक्या बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। यापुढे तुम्हाला बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज सुद्धा भासणार नाही। तर आता आपण सविस्तर पद्धतीने पाहून घेऊयात की आज ज्या 16 जिल्ह्यांमध्ये 2 महिन्यांचे 2 हप्त्यांचे 3000 रुपये जमा केले जात आहेत आणि 3 गॅचे 2500 रुपये जमा केले जात आहेत। तर ते 16 जिल्हे कोणकोणते आहेत? कारण लाडक्या बहिणींना जर तुमचा जिल्हा या 16 जिल्ह्यांच्या यादीमध्ये असेल तर तुम्हाला खऱ्या अर्थाने दिलासा मिळत आहे आणि तुमचे भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। यापुढे तुम्हाला बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज सुद्धा भासणार नाही। तर आता आपण सविस्तर पद्धतीने 16 जिल्ह्यांची यादी आणि 12 बँकांची यादी वाचून दाखवत आहोत। सविस्तर पद्धतीने जिल्हे आणि बँकांची यादी पहा। जर तुमचा जिल्हा या जिल्ह्यांच्या यादीमध्ये असेल, बँका तर या बँकांच्या यादीमध्ये असेल तर तुमचे भरपूर दिवसांची प्रतीक्षा आता संपत आहे। यापुढे तुम्हाला बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज सुद्धा भासणार नाहीये। आता बघा लाडक्या बहिणींना सविस्तर पद्धतीने आपण जिल्हे आणि बँका पाहणार आहोत। परंतु लाडक्या बहिणींना जिल्हे आणि बँका पाहण्याच्या अगोदर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून मार्च हप्त्यासाठी आणि एप्रिल हप्त्यासाठी 3 नवीन नियम लागू करण्यात आलेले आहेत। राज्यातील ज्या ज्या लाडक्या बहिणी या 3 नियमांमध्ये बसत आहेत त्यांच्याच खात्यामध्ये 2 महिन्यांचे 3000 रुपये आणि 3 गॅचे 2500 रुपये जमा केले जात आहेत आणि त्याच बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपवण्यात येत आहे। यापुढे कोणत्याही लाडक्या बहिणींना बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज सुद्धा भासणार नाहीये। बघा लाडक्या बहिणींना भरपूर दिवसांपासून तुम्ही वाट पाहिलेली होते, परंतु यापुढे तुम्हाला वाट पाहण्याची गरज भासणार नाही। कारण मुख्यमंत्री फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि तटकरे मॅडम तर या तिघांच्या माध्यमातून तुमच्या खात्यामध्ये आता पैसे जमा करायला सुरुवात करण्यात आलेली आहे। तुमचे भरपूर दिवसांची प्रतीक्षा आता संपवण्यात येत आहे। यापुढे तुम्हाला बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज सुद्धा भासणार नाही। तर आता आपण सविस्तर पद्धतीने जिल्हे आणि बँकांची यादी पाहत आहोत। सविस्तर पद्धतीने जिल्हे आणि बँकांची यादी पहा। जर तुमचा जिल्हा या प्रमुख जिल्ह्यांच्या यादीमध्ये असेल, तुमचा बँका तर या प्रमुख बँकेपैकी असेल तर तुम्हाला खऱ्या अर्थाने दिलासा मिळत आहे। तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। यापुढे तुम्हाला बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज सुद्धा भासणार नाही। तर बघा लाडक्या बहिणींना आता आपण वेळ घालवणार नाही, कारण
महत्त्वाची माहिती सांगत आहे। त्यामुळे जर तुम्ही लाडकी बहिणी असाल, लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरत आहे, कारण तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा आता संपण्यात येत आहे। यापुढे तुम्हाला बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज सुद्धा भासणार नाहीये। आता बघा लाडक्या बहिणींना सविस्तर पद्धतीने आपण जिल्हे आणि बँकांची यादी पाहत आहोत, परंतु जिल्हे आणि बँकांची यादी पाहण्याच्या अगोदर लाडक्या बहिणींना तुम्ही महत्त्वाची 3 कामे केलेली आहेत का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे। राज्यातील ज्या ज्या लाडक्या बहिणींनी महत्त्वाची 3 कामे केलेली असतील त्यांच्याच खात्यामध्ये हे पैसे जमा केले जात आहेत, परंतु ज्या लाडक्या बहिणींनी महत्त्वाची 3 कामे केलेली नसतील तर त्यांना पैसे मिळणार नाही। त्या लाडक्या बहिणींनी बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही। तर आता आपण वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने जिल्हे आणि बँकांची यादी वाचून दाखवत आहे। सविस्तर पद्धतीने जिल्हे आणि बँका पहा। जर तुमचा जिल्हा या प्रमुख जिल्ह्यांच्या यादीमध्ये असेल, बँक खाता प्रमुख बँकेपैकी असेल तर तुम्हाला खऱ्या अर्थाने दिलासा देण्याचं काम केलं जात आहे। तुमचे भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपण्यात येत आहे। यापुढे तुम्हाला बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज सुद्धा भासणार नाही। आता बघा लाडक्या बहिणींना आपण सविस्तर पद्धतीने जिल्हे आणि बँकांची यादी पाहत आहोत। तुम्ही सविस्तर पद्धतीने जिल्हे आणि बँकांची यादी पहा, जेणेकरून तुमचे भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जाईल। यापुढे तुम्हाला बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज सुद्धा भासणार नाही। बघा अख्खे 2 महिने संपून गेले, म्हणजेच मार्च अख्खा संपून गेला, एप्रिल सुद्धा संपूर्ण संपून गेलेला होता। त्यामुळे आता लाडक्या बहिणींना वाटत होतं की लाडकी बहीण योजना बंद झालेली आहे, यापुढे लाडकी बहीण योजनेचे पैसे येणार नाही। तर अशा पद्धतीचा समज लाडक्या बहिणींमध्ये पसरलेला होता, परंतु लाडक्या बहिणींना तुमचा सर्व गैरसमज आता दूर होत आहे, कारण मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा केले जात आहेत आणि तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपण्यात येत आहे। यापुढे तुम्हाला बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज सुद्धा भासणार नाही। तर आता आपण बघून घेऊयात की ज्या 16 जिल्ह्यांमध्ये आणि 12 बँकेमध्ये 2 महिन्यांचे 3000 रुपये, 3 गॅसचे 2500 रुपये जमा केले जात आहेत, तर ते 16 जिल्हे कोणकोणते आहेत, कारण ज्या ज्या लाडक्या बहिणींचा जिल्हा या 16 जिल्ह्यांपैकी आहे त्यांचीच भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपण्यात येत आहे। परंतु ज्या लाडक्या बहिणींचा जिल्हा 16 जिल्ह्यांपैकी नसेल तर त्यांचा या ठिकाणी प्रतीक्षा संपण्यात येत नाही, त्यांना बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही। तर आता आपण वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने जिल्हे आणि बँकांची यादी सांगत आहोत। तुम्ही सविस्तर पद्धतीने आता जिल्हे आणि बँकांची यादी पहा, जेणेकरून तुम्हाला दिलासा मिळून जाईल आणि तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जाईल। यापुढे तुम्हाला बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज सुद्धा भासणार नाहीये। आता बघा लाडक्या बहिणींना आज पैसे येतील, उद्या पैसे येतील, परवा दिवशी पैसे येतील, अशा प्रकारच्या भरपूर बातम्या फिरत होत्या, परंतु अशा सर्व बातम्यांना ब्रेक लागून तुमच्या खात्यामध्ये हे पैसे जमा करायला सुरुवात करण्यात आलेली आहे। तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपण्यात येत आहे। यापुढे तुम्हाला बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज सुद्धा भासणार नाही। तर आता आपण वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने जिल्हे आणि बँकांची यादी पाहणार आहोत, परंतु जिल्हे आणि बँकांची यादी पाहण्याच्या अगोदर लाडक्या बहिणींनो तुम्ही महत्त्वाची 3 कामे केलेली आहेत का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे। राज्यातील ज्या ज्या लाडक्या बहिणींनी महत्त्वाची 3 कामे केलेली असतील त्या लाडक्या बहिणींना खऱ्या अर्थाने दिलासा मिळत आहे आणि त्यांचे भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपण्यात येत आहे। परंतु जर तुम्ही महत्त्वाची 3 कामे केलेली नसतील तर तुम्हाला पैसे मिळणार नाही, तुम्ही बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही। आता बघा लाडक्या बहिणींना सविस्तर पद्धतीने आपण जिल्हे आणि बँकांची यादी पाहणार आहोत, परंतु जिल्हे आणि बँकांची यादी पाहण्याच्या अगोदर लाडक्या बहिणींना तुम्ही या 4 नियमांमध्ये बसत आहेत का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे। राज्यातील ज्या ज्या लाडक्या बहिणी या 4 नियमांमध्ये बसत आहेत त्यांच्याच खात्यामध्ये पैसे जमा केले जात आहेत, परंतु ज्या लाडक्या बहिणी 4 नियमांमध्ये बसत नाहीत त्यांच्या खात्यामध्ये पैसे सोडले जात नाही, त्या लाडक्या बहिणीने बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही। तर एकंदरीत आता आपण हे 4 नियम कोणकोणते आहेत, या 4 नियमांचे पालन कसे करायचे आहे याची माहिती सांगत आहे। जर तुम्ही लाडक्या बहिणी असाल, लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असाल आणि जर तुम्ही या 4 नियमांमध्ये बसत असाल तरच तुम्हाला खऱ्या अर्थाने दिलासा दिला जात आहे आणि तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपण्यात येत आहे। यापुढे तुम्हाला बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज सुद्धा भासणार नाही। तर आता आपण वेळ न घालवता सविस्तर जिल्हे आणि बँकांची यादी वाचून दाखवत आहोत। सविस्तर जिल्हे आणि बँकांची यादी पहा, जेणेकरून तुम्हाला
तुम्हाला दिलासा मिळून जाईल. तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जाईल. यापुढे तुम्हाला बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज सुद्धा भासणार नाहीये. आता बघा लाडक्या बहिणींना, या ठिकाणी आता आपण 16 जिल्हे आणि 12 बँका पाहणार आहोत. परंतु जिल्हे पाहण्याच्या अगोदर आणि बँका पाहण्याच्या अगोदर लाडक्या बहिणींना, तुम्ही महत्त्वाची 3 कामे केलेली आहेत का हे तपासणं सुद्धा गरजेचं आहे. राज्यातील ज्या ज्या लाडक्या बहिणींनी महत्त्वाची 3 कामे केलेली असतील त्यांनाच हे पैसे जमा केले जात आहेत आणि त्या लाडक्या बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपवण्यात येत आहे. तर एकंदरीत आता ही 3 कामे सांगतो. लगेच आपण जिल्ह्यांच्या आणि बँकांच्या यादी पाहणार आहोत. सविस्तर पद्धतीने जिल्ह्यांच्या आणि बँकांच्या यादी पाहिली की तुमच्या खात्यामध्ये हे पैसे खटाखट पद्धतीने जमा होऊन जातील आणि तुम्हाला खऱ्या अर्थाने दिलासा मिळून जाईल. यापुढे तुम्हाला बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज सुद्धा भासणार नाही. आता बघा लाडक्या बहिणींना, सविस्तर पद्धतीने तुम्हाला जिल्हे आणि बँकांची यादी वाचवून दाखवत आहे. परंतु जिल्हे आणि बँका पाहण्याच्या अगोदर 3 कामे करायची होती. तर त्या 3 कामांपैकी पहिले काम म्हणजे तुमचे आधार कार्ड हे तुमच्या बँक खात्याशी लिंक आहे का हे तपासणं सुद्धा गरजेचं आहे. यानंतर दुसरं काम म्हणजे ते आधार कार्डची डीबीटी ॲक्टिव्ह आहे का हे तपासणं गरजेचं आहे. आणि सर्वात महत्त्वाचं जे तिसरं काम आहे, तर ते तिसरं काम म्हणजे तुम्ही लाडकी बहीण योजनेची KYC पूर्ण केलेली आहे का. जर तुम्ही ही महत्त्वाची 3 कामे केलेली असेल तर तुम्हाला खऱ्या अर्थाने दिलासा मिळत आहे आणि तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे. यापुढे तुम्हाला बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज सुद्धा भासणार नाही. तर बघा लाडक्या बहिणींना, महत्त्वाची 3 कामे तुम्हाला सांगितलेली आहेत. आता तुम्हाला जिल्ह्यांच्या आणि बँकांच्या यादी वाचवून दाखवत आहे. सविस्तर पद्धतीने तुम्ही जिल्ह्यांच्या आणि बँकांच्या यादी पहा, जेणेकरून तुम्हाला दिलासा मिळून जाईल आणि तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जाईल. बघा लाडक्या बहिणींना, सर्वात महत्त्वाची गोष्ट तर बघा आपल्या राज्यामध्ये टोटल मिळून 36 जिल्हे आहेत. तर या 36 जिल्ह्यांमध्ये हे पैसे एकाच दिवशी जमा करणं शक्य होत नसतं. त्यामुळे सरकारच्या माध्यमातून प्रमुख 3 दिवसांची निवड करण्यात येत असते. तर आज काही जिल्ह्यांमध्ये, उद्या काही जिल्ह्यांमध्ये आणि परवा दिवशी काही जिल्ह्यांमध्ये, तर असे टप्प्याटप्प्याने हे पैसे जमा केले जात असतात. तर सध्याच्या स्थितीला टप्प्याटप्प्याने हे पैसे जमा केले जात आहेत. तर आपण पहिल्या टप्प्यामधील 16 जिल्ह्यांची नावे वाचून दाखवत आहे. पहिल्या टप्प्यामधील 16 जिल्ह्यांची नावे तुम्ही पाहायची आहेत. जर तुमचा जिल्हा या 16 जिल्ह्यांच्या यादीमध्ये असेल तर तुम्हाला दिलासा मिळून जात आहे आणि तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे. आता बघा लाडक्या बहिणींना, या 16 जिल्ह्यांपैकी पहिला जिल्हा पुणे शहर, दुसरा जिल्हा मुंबई शहर, तिसरा जिल्हा अमरावती, यानंतर कोल्हापूर जिल्हा, सातारा जिल्हा, सांगली जिल्हा, कोल्हापूर जिल्हा, यासोबतच परभणी, बीड असेल, अकोला असेल, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर जिल्हा, नंदुरबार जिल्हा, नाशिक जिल्हा, जालना जिल्हा, जळगाव जिल्हा, तर अशा जिल्ह्यांमध्ये सर्वात अगोदर या ठिकाणी हे पैसे जमा केले जाणार आहेत. यासोबत आपल्या राज्यातील स्टेट बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र ग्रामीण बँक, जिल्हा मध्यवर्ती बँक, ICICI बँक, कोटक महिंद्रा बँक, तर अशा सरकारी, सहकारी आणि खाजगी या 3 प्रकारच्या बँकेमध्ये पैसे येणार आहेत. तर बघा लाडके बहिणींना, सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार 2 महिने संपून गेलेले आहेत, म्हणजेच उशीर झालेला आहे. तर उशीर झाल्यामुळे तुमच्या खात्यामध्ये आता लवकरच 2 महिन्यांचे 2 हप्त्यांचे 3000 रुपये जमा केले जाणार आहेत. त्यामुळे काळजी चिंता करण्याची गरज मला भासणार नाहीये.